फायनली पूर्ण मंदिर दिसायला लागले आणि आपली लाईन ही एंड होत आली आहे फायनली. फायनली दर्शन झालंय आणि खूप भारी वाटतंय. एकदम हॅपी आहे मी. 7-8 तास काय वेस्ट केले, एकदम भारी. आज तर तारीख 19 आहे आणि काय सिच्युएशन, 19 जुलै आज, आणि काय सिच्युएशन आहे आपण तिकडे जाऊनच बघूया. आपल्याला दर्शन मिळते नाही मिळते मला नाही माहिती, तर जायचं तर ट्राय करू आपण. आता निघूया, लेट झालाय, 4 वाजलेत. आपल्याला आत्तापर्यंत निघायला पाहिजे होतं पण अजून निघालं नाही, आवरलं नाही म्हणून मित्रांचं. तर आता निघूया, ठीक आहे. तर आता तुम्हाला जे असेल ते रस्ते नसेल, मी फोटो व्लॉगिंग नाही करते कारण की आपल्याकडे अजून सेटअप नाही आहे तेवढा. सो आपण फक्त आधीमध्ये तुम्हाला जाताना दाखवेल आणि डायरेक्ट मंदिर दाखवेल, ठीक आहे. पण तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघा, सगळे व्हिडिओ बघा. ओके, हा योग तुम्हाला तोंड दिसत असेल, थोडासा उजेड पडलाय. तर आता आपण आलो मंचर 17 किलोमीटर राहिलं. इथून थोडं चहा प्यायला आलो आणि आता निघालं. आपली गाडी इथं लावली, चहा पिऊन झालाय. आता डायरेक्ट आपण म्हणजे रामराम मंडळी. व्ह्यू बघा, व्ह्यू इतकं भारी आणि इकडं दुःख बघा, एक नंबर एक नंबर. पण प्रॉब्लेम असा आहे की इतका घाण पाऊस आहे ना, एवढं काय सगळं पॅक केलं आहे आणि खूप घाण पाऊस आहे. त्याच्यामुळे आता आहे ना आपण थांबलो आहे. आणि तीच लोक आहे जी हैदराबादला होती. हा नवीन मेंबर ऍड झालाय, हा तुम्हाला माहित नसेल, हा ऋषी. तर हा नवीन मेंबर आहे, हा हैदराबादला नव्हता, मिस झाला होता. हा आता हैदराबादला होता, हा मध्ये बोललेला तोच. ही अश्विनी तुम्हाला माहितीच आहे. आणि व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा. हॅलो गाईज, मी काय म्हणतोय, आज याला स्वतः चालायच्या ऐवजी पप्पाचा घेऊन आला. ते बघा ना, हवा कशी गेली की असं वाटतं की डबल मिस्टेक झालंय. आणि ह्या मुलीने रेनकोट आणला, तिच्या काळजी पुरती आम्ही कॉमन रेनकोट आणला. ये सब यूट्यूब पे जाने वाला है. आता इथं जरा फोटोशूट करू कारण की लय पळवली गाडी. ऑलमोस्ट 31-40 किलोमीटर राहिले. दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे. गाडी बघा, 30-40 किलोमीटर राहिले. दर्शन आपल्याला 7 ते 11 मध्येच मिळणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवकर पोचायला लागेल. त्यामुळे आपण थांबत नाही आहे. येताना आपण थांबायचा खूप प्रयत्न करू, गाड्या स्पीडमध्ये, त्यामुळे इथं थांबणं पण जास्त बरोबर नाही. आता आपण पुढे निघूया, ठीक आहे. तुम्हाला आता डायरेक्ट मंदिराचं दाखवेल, शूट काय करत नाही. येताना तुम्हाला आपण थांबत ठीक आहे. एक धरण पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करत नाही तुम्ही लोक, सबस्क्राईब करा, ठीक आहे. आपली गाडी तिथं लावली पार्किंगला आणि हे पार्किंग आहे, 2 किलोमीटर आधीच थांबवलं आहे. आता इथून जाऊया. पार्किंग भलं मोठे. आता तोंड काय दाखवत नाही कारण की तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहिले. खरं म्हणजे लय वाईट झालंय, भिजलोय कारण की आता खूप. आता जाऊया डायरेक्ट चालायला कारण 2 किलोमीटर चालत जायचं इथून. 2 किलोमीटर आधीच अडवतात. आणि यांचा वडापाव मस्त आहे. त्यात म्हणजे पावसाचे दिवस निवडले, त्यात रविवार निवडला ना, हे जरा चुकलं. ही अशी 2 किलोमीटरची लाईन आहे. आता विषय थांबायचं का नाही, 5 तरी वाजतील, अजून 2 किलोमीटर पुढे मंदिर आहे. हां, विचारूया, चला. वरमला सांगू लयच गर्दी. गाडी चालू
फायनली मंदिर दिसतंय इथं. 6-7 तास लाईनीत उभं राहून मग मंदिर दिसतंय. 8 तास एक नंबर वाटतंय, एक नंबर. हे जे सुख आहे ना आत्ता जे मंदिराचं वेगळंच आहे. एक नंबर वाटतंय, एक नंबर. फायनली पूर्ण मंदिर दिसायला लागलंय आणि आपली लाईन ही एंड होत आली आहे फायनली. फायनली दर्शन झालंय आणि खूप भारी वाटतंय. एकदम हॅपी आहे मी. 7-8 तास काय वेस्ट केले. ठीक आहे, आपलं दर्शन झालंय. दर्शन एवढं मस्त झालं, दिल्लीला हात लावायला मिळाला. आणि 8 तास जे काय लाईनीत उभं होतो, 8 ते 9 तास आम्ही लाईनीत उभं होतो. आणि जेव्हा पिंडीला भेटलं सगळ्यांची डोळे पाणावले. इतकं भारी वाटतं ना सगळ्यांना. मार्क माय वर्ड, खूप मस्त वाटतं खूप. आता इथून आता घरी जायचं आपल्याला. पहिलं पेट पूजा करू, मध्ये कुठं थांबायचं असेल थांबू, काय असेल तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ हा मधला गुंबर आहे, इथं मंदिर आहे आणि कळस. वाव. फॉग असल्यामुळं दिसत नाहीये पण मंदिर क्लास. ही 30 लाईन आहे जी आपण पूर्ण पार केली आहे स्टार्टिंगपासनं, खूप लांबपासनं. आणि आता भारी वाटतंय, एकदम भारी वाटतंय. आता मी कमाने नवीन बनवलेली आणि आपलं झालं दर्शन. तर आता निघूया आणि आपल्याला मंच गाठायचं आहे. अंधार पडायच्या आत कारण की विजिबिलिटी 0 झाली, त्यामुळं ते पहिलं मंच गाठायचं आणि मग जेवायला बसतो. गाईज ही सकाळची लाईन तुम्हाला जी दाखवली ती. आणि आत्ता बघा कोणीच नाही. 1.5 किलोमीटरची लाईन क्रॉस फायनली सगळे खुश झालेत. सगळ्यांचा दिवस सार्थक झालाय. वरतीट होतं, वरतीट एकदम वरतीट होतं, विषयच नाही. म्हणजे सक्सेस सार्थक काहीतरी झालं. मला नाही भेटतं त्याला. येस, पण किती लांब आपण क्रॉस केली भाई. 2 किलोमीटर. बापरे. भीम पराक्रम करून फायनली. आणि मेन म्हणजे नाही मेन म्हणजे ना तिथून ती लाईन दोरी चालू होती त्याच्या पण पुढं होतो. हो, बापरे. खूप पुढे. अंकुश साईडला ये, काहीच दिसत नाही मागे पुढे. चालू झाली ती इथून, ती दोरी पार तिकडे. एवढं आम्ही क्रॉस केलं. बापरे, कांट इमॅजिन खूप होता. आणि धुकं बघा ना कसलं सुंदर पडलंय. हा पण आता रस्त्याला जाताना टिंबे धरण आहे, वरतून मस्त व्ह्यू आहे. इकडून आपण असं आलोय आणि आता इकडं मंचरला चाललोय आणि इकडं बरोबर टिंबे धरण. छान ना. ठीक आहे, आता ते कणीस घेतात तिथे, कणीस खाऊ आणि निघूया. ठीक आहे, मस्त मका घेतलाय, आता खाऊ आणि निघूया. आणि ते